माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची पत्रकार परिषद नुकतीच पार पडली। यामध्ये त्यांनी मावळमधून संजोग वाघेरे पाटील यांनी शेकडो समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला असल्याचं सांगत, शिवसेना हा एकमेव पक्ष आहे ज्याच्याकडे चिन्ह नाही, नाव लटकलेलं आहे, पण उद्धव ठाकरे हाच पक्ष समजून लोक आमच्याकडे येत असल्याचे गौरवोद्गार काढले। वातावरणातून तुम्हाला जो निष्कर्ष काढायचा तो काढा, आम्ही जे बोललो त्यावरून उत्तर स्पष्ट आहे, पण मी थेट आज बोलणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। राम मंदिराबाबत बोलताना ते म्हणाले, आमंत्रण आम्हाला आलेलं नाही। शिवसेनेने राम मंदिरासाठी खूप केले, कोणी करत असलं तरी राम मंदिर होतं हे महत्त्वाचं म्हणत त्यांनी एक प्रकारे भाजपला टोला लगावला। न्यायालयाचा निर्णय येण्याआधी भाजपनं मंदिर करायला हवं होतं अशी आम्ही युतीत असताना अपेक्षा केली होती, अशी आठवण त्यांनी बोलून दाखवली। त्यासोबतच बाबरी पडल्यानंतर सीबीआयने जी यादी प्रसिद्ध केली त्यात पहिल्या 10 मध्ये आमचे पवन पांडे शिवसेनेचे सगळे स्थानिक नेते होते, 109 शिवसेनेचे पदाधिकारी होते। हे जे कोणी बोलतात त्यांनी मस्जिदचा अभ्यास करावा असं म्हणत त्यांनी बीजेपीवर टीकास्त्र डागलेलं आहे। राम मंदिर नव्हतं तेव्हा पूजा सुरूच होती, मंदिर नव्हतं तेव्हा आम्ही गेलो होतो, निमंत्रण येऊ दे, लाखो कारसेवक यांचा तो लढा होता। अडवाणीजी यांनी रथयात्रा काढली नसती तर मुद्दा पेटला नसता, राजकीय कार्यक्रम होऊ नये एवढीच अपेक्षा, असं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी राम मंदिराबाबत बोलताना म्हटलं। राम मंदिराबाबत पुढे बोलताना ते म्हणाले, तो एकच मुहूर्त नाहीये, याचा राजकीय कार्यक्रम करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं वाटत असल्याचं त्यांनी बोलून दाखवले। 30 एप्रिलच्या आत निवडणुका होतील असं मला वाटतंय। जागा वाटप महाविकास आघाडीची सुरळीत होईल। अद्याप त्यांच्या श्रेष्ठींकडून निरोप आला नाही। मी माझ्याकडून आघाडीमधून बिघाडी होऊ देणार नाही। कोण काय बोलतंय याकडे बघत नाही, त्यांच्या श्रेष्ठी यांच्याकडून निरोप येईल तेव्हा पाहू, अशी ग्वाही त्यांनी दिली। त्यासोबतच वंचितबाबत बोलताना वंचित बरोबर सुद्धा बोलणं सुरू आहे। राऊत शिवसेनेचे 2 नेते आणि त्यांचे 2 होते अशी एक बैठक करा। राष्ट्रवादी सोबत आमचा प्रश्न जवळपास सुटलेला आहे असं त्यांनी म्हटले। मुख्यमंत्री मुंबईत घाण झाली आहे, मागच्या 1.5 वर्षात खूप घाण झाली, साफ करण्याची गरज आहे असं म्हणत मुख्यमंत्र्यांवर त्यांनी टीकास्त्र डागलं। 500 फुटांपर्यंत असलेल्या घरांवरील कर आम्ही रद्द केला होता, तो पण आता सुरू केला असल्याचं मी वाचलं असल्याचं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी म्हटलं आहे। माझ्याकडे निमंत्रण अजून आलेलं नाही, पण एक सांगतो तुम्हाला, अयोध्येमध्ये राम मंदिर होणं ही आनंदाचीच गोष्ट आहे आणि त्याच्यासाठी शिवसेनेने सुद्धा खूप मोठा लढा संघर्ष हा केलेला आहे। स्वतः शिवसेना प्रमुखांचा सुद्धा मतदानाचा अधिकार त्यावेळेला राम मंदिर आणि हिंदुत्वाचा प्रचार केला म्हणून हिसकावून घेण्यात आला होता। अनेक कारसेवकांनी रक्त सांडलेलं आहे, अनेकांनी तुरुंगवास भोगलेला आहे। त्याच्यामुळे कोणी का करत असलं तरी राम मंदिर तिकडे होतंय याचा मला नक्की आनंदच आहे। शिवसेनेचा सहभाग आंदोलनातला आणि एक गोष्ट सांगतो तुम्हाला की ज्या वेळेला सर्वोच्च न्यायालयाने तिकडे मंदिर व्हायला हवा हा निर्णय दिला, साहजिकच आहे आमची इच्छा अशी होती, कारण ही केस खूप वर्ष लटकली होती, आमची प्रामाणिकपणाने इच्छा अशी होती, आम्ही तेव्हा भारतीय जनता पक्षासोबत होतो आणि आम्हाला असं वाटलं होतं की भारतीय जनता पक्षाचं म्हणजे आपलं युतीचं सरकार केंद्रात आल्यानंतर खास कायदा बनवून राम मंदिर करण्यात येईल। तसं नाही झालं। सर्वोच्च न्यायालयाने तो निर्णय दिला आणि तो निर्णय दिल्यानंतर इतर कोणी दिले असतील कदाचित आपला एक सहयोग, पण शिवसेनेने पक्षनिधीतनं त्या मंदिरासाठी आम्ही आमचं योगदान दिलं होतं। त्याच्यामुळे मी मुख्यमंत्री झाल्यानंतर सुद्धा राम मंदिरात जाऊन आलेलो आहे, राम मंदिरात म्हणजे रामलल्लाचं दर्शन घेऊन आलेलो आहे आणि ज्या वेळेला हा प्रश्न थंड बसतात म्हणजे याचं पुढे काय हालचाल होते की नाही असे जेव्हा दिवस होते त्याही वेळेला मी अयोध्येत गेलेलो आहे। त्याच्यामुळे अयोध्येत मी कधी जाईन, कधी राम मंदिराचं रामलल्लाचं दर्शन घेईन। तूर्त मला एवढंच वाटतं की ह्याची एक पॉलिटिकल इव्हेंट होऊ नये हीच माझी अपेक्षा आहे। बाकी आम्हाला सगळ्यांना आनंद झालेलाच आहे आणि तो प्रत्येक हिंदूंना आणि रामप्रेमींना होणं स्वाभाविक। साहजिकच आहे की लोकसभेचे पडघम आता जवळपास माझ्याला लागलेले आहेत आणि माझ्या माहितीप्रमाणे कदाचित निवडणुका 30 एप्रिलच्या आत करतील, कारण त्यांना कोणीतरी सांगितलंय की त्या आधी केलं तर तुमचं काहीतरी ठीक होईल, 30 एप्रिलपर्यंत रिझल्ट लागला पाहिजे असं कोणीतरी त्यांना सांगितलं, असं माझ्या कानावर आलं, मला माहित नाही। पण जागा वाटप आमच्या महाविकास आघाडीचा सुरळीत होईल आणि राष्ट्रवादी आणि आमची बोलणी व्यवस्थित चाललेली आहे, झालेली आहेत। जवळपास काँग्रेसची सुद्धा जेव्हा इंडियाची बैठक दिल्लीमध्ये झाली तेव्हा मी स्वतः माझ्यासोबत संजय पण होते, खरगेजी आणि राहुलजींशी बोललेलो आहोत। दिल्लीमध्ये आमची बैठक होईल आणि सगळं सुरळीत होईल। इकडे ज्या काही बातम्या येत आहेत
त्याच्याकडे कोणी लक्ष देऊ नका, कारण तसं कोणताही निरोप मला त्यांच्या श्रेष्ठींकडनं आलेला नाही. नाही, पण उद्धवजी 23 जागांवर शिवसेना युनिटी ठाम आहे. काँग्रेसचे आम्हाला राज्यातले पण नेते असं तुम्ही- म्हणत आहेत की अनेक खासदार सोडून मला गेलेले आहेत. मला शिवसेनेची त्याच्याबद्दल ताकद कमी झालेली आहे. माझ्याकडनं आघाडीमध्ये बिघाडी मी होऊ देणार नाही, आणि म्हणून मी कोण काय बोलतो याच्याकडे लक्ष न देता जोपर्यंत काँग्रेसचे जे प्रमुख आहेत, अध्यक्ष आहेत, त्यांचे प्रमुख नेते आहेत, ते जोपर्यंत आमच्याशी बोलत नाही तोपर्यंत मी याच्यावरती किंवा माझ्याकडनं कोणी याच्यावरती भाष्य करणार नाही. एनसीपीचे नेते काल तुम्हाला भेटले. हुआ है सीट शेयरिंग को लेकर लोकसभा की जो है जिस तरीके के बयान आ रहे हैं, राउत साहब ने कहा कि हम 23 सीटें जीते पे हमारा दावा सुनो, नहीं है। और मैं अभी जो बात मैंने मराठी में की मैं हिंदी में दोहराता हूँ. सब कुछ अच्छा चल रहा है, और जब इंडिया की मीटिंग 19 तारीख को हुई थी दिल्ली में, उसी वक्त मेरे साथ संजय जी भी थे. हमने खड़गे साहब से बात की है, राहुल जी से बात की है, और ये तय हुआ है कि जो भी कुछ बात करनी है हम दिल्ली में करेंगे. और इसीलिए आज तक किसी ने ऊपर से उनके जो शीर्ष नेता है उनके यहाँ से कोई ऐसा संदेश आया नहीं कि ऐसे होगा वैसे होगा, और इसलिए कोई किसी को कुछ कहना है कहने दो. हमारी ओर से उसके ऊपर कोई टीका टिप्पणी नहीं करेगी. वंचित बद्दल निर्णय हुई है दिल्ली में, उसमें कहीं ना कहीं ये तय हुआ है, कहीं ना कहीं आप थी क्या? आप भी नहीं थे, मैं भी नहीं थे. जो थे वो अगर जब मुझे बताएंगे जो मतलब उनके शीर्ष नेता, तो ही मैं बात मानू ना. वंचित बरोबर सुद्धा आमची बोलणी सुरू आहे, आणि मला वाटतं 1-2 दिवसामध्ये संजय, तुम्ही आणि शिवसेनेचे 1-2 नेते, वंचितचे नेते, आमचा प्रयत्न असा आहे की काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि वंचित अशी एकत्रित एक बैठक आम्ही करण्याचा आमचा प्रयत्न. वेगळा फॉर्म्युला म्हणतात 12-12-12. नाही, असा कुठेही माझ्याकडे फॉर्म्युला आलेला नाही. त्याच्यामुळे जे काय आहे ते प्रत्यक्ष भेटून मी आणि ते बोलत नाही तोपर्यंत मी त्याच्यावरती बोलणं योग्य आहे. एनसीपी बरोबर जागा एनसीपी वाटप बरोबरचा जवळपास प्रश्न आमचा सुटलेला आहे. त्याच्यामुळे मला खात्री आहे की सगळ्यांच्या डोळ्यासमोर ह्या देशाची एक चिंता आहे. देश वाचला पाहिजे, लोकशाही वाचवली पाहिजे, आणि तिच्यासाठी सगळेजण एकत्र आलेत. मला वाटतं याच्यामध्ये कोणी कितीही काही वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला तरी काही फरक पडणार नाही. मुंबईमध्ये घाण झालेली आहे आणि ती साफ करण्याची गरज आहे असं मुख्यमंत्री एका वेळी बोलले होते, आणि खूप घाण झालेली आहे. आता ठाण्यामध्ये स्वच्छता करतायत. नाही, खूप घाण झालेली आहे, कारण गेले 1.5 वर्ष 2 वर्ष प्रशासकीय कारभार सुरू आहे. त्याच्यामुळे सगळी जी काही घाण चालली आहे भ्रष्टाचाराची ती साफ करावीच लागेल. आणि त्या उलट मी आज वृत्तपत्रात बातमी वाचून मला धक्का बसला. शिवसेनेने 500 फुटापर्यंतचा जो मालमत्ता कर रद्द केला तो एक भाग, आणि आता महापालिकेकडनं 15 ते 40% अधिक अधिभाराने मालमत्ता कर वसूल केला जातोय. ही सगळी जी काही घाण आहे ती मुंबईकरांना साफ करावीच लागेल.